ठरलं. तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये प्रिया किचनमध्ये जाणार, परंतु त्याचवेळी अर्जुन आवाज देत म्हणतो, तन्वी डॅड ही करी तन्वी, असं म्हणत अर्जुन काही पुढे बोलणार, परंतु त्याचवेळी सायली म्हणू लागते, हिची नाटक आम्हाला कळतायत ना. अगं काय चाललंय तुला काय वाटतंय? तुझी नाटकं आम्हाला कळत नाहीये. अगं तुझी ही सगळी नाटकं आहेत, माहीत आहेत ना आम्हाला. तर अर्जुन सायलीला म्हणतो, तो सायली तू हे तर सायली अर्जुनला म्हणते, मी हिला पाठीशी घालत नाहीये असं म्हणत सायली अर्जुनला इशायाने शांत राहायला सांगते. तर त्यानंतर सायली म्हणू लागते, पण हिची जी नाटक आहेत ना ती सगळ्यांनाच माहीत आहे, ते काही वेगळं नाहीये. आणि आता सुद्धा स्वयंपाकघरात जाण्यात सुद्धा नाटकच करत होती. आणि हे बघा, तुम्ही उगाच कशाला चिडचिड करताय. ही जी नाटक चालू आहेत ही घरात सगळ्यांनाच माहीत आहे. हे काही नव्याने चालू नाहीये, हे नेहमीचंच आहे. त्यामुळे तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका आता. प्रिया सावसूतपणाचं आवाहन म्हणत सायलीशी बोलत म्हणते, सायली अगं उगाच का तू सगळ्यांना माझ्या विरुद्ध भडकवतेस? अगं मी चांगलं वागण्याचा आणि माझ्या चांगल्या वागण्यातून माझ्या माणसांची सेवा करण्याचा प्रयत्न करते. आणि तुम्हाला जर हे आवडत नसेल किंवा तुमचा जर माझ्यावर विश्वास नसेल तर प्लीज तुम्ही दोघेही यामध्ये पडू नका, परंतु प्लीज मला माझ्या माणसांची सेवा करू द्या. आता मात्र कल्पनाताई चिडतात आणि प्रियाला म्हणतात, तन्वी तुझी ही सेवा ना आम्हाला चांगलीच माहीत आहे, त्यामुळे तुझ्या या सेवेची आम्हाला गरज ही. आणि अर्जुन तुला का ओढ चिडायला झालंय? अरे हिच हे वागणं आजचं नाहीये, गेले कित्येक दिवसापासून ही अशीच वागते, मग आज तू एवढा का चिडलायस? आता अर्जुन काही सांगणार, परंतु त्याचवेळी सायली अर्जुनचा हात घट्ट पकडते आणि सांगण्यापासून थांबवते. तर अर्जुन म्हणतो, नाही, ही जी नाटक आहेत ना ती आता डोक्यावरून जायला लागलीत, म्हणजे दिवसेंदिवस ही नाटक करत राहणार आणि आपण सगळ्यांनी ते सहन करायचंय का? आता तुम्हाला गरम पाणी काय आणून देते, मग काय किचनमध्ये स्वयंपाक करायला काय, ते सगळे हिचे नाटक आहेत. ही किचनमध्ये हेल्प करणार काय चालले, हे सगळं. आता अर्जुन खूप चिडलेला असतो आणि अर्जुन प्रियाला दोष देतोय, तिच्यावर आरोप करतोय. हे मात्र अश्विनला सहन झालेलं नसतं. अश्विन आवाज देत म्हणतो, दादा असं हाणत अश्विन त्या ठिकाणी येतो आणि अर्जुनला म्हणू लागतो, तू तर ठरवूनच टाकलायस का की तन्वी अजूनही खोटेपणा करते? आता अर्जुन काही बोलणार तर त्याचवेळी प्रतापराव आवाज देत म्हणतात, अर्जुन अश्विन आता पुरे, आता तुम्ही दोघांनी वाद घालू नका. तर आता अश्विन म्हणू लागतो, नाही डॅड मी वाद घालत नाहीये, मी इतकंच म्हणतोय की हा वाद मिटवा एकदाचा, मला या सगळ्याचा खरंच कंटाळा आला आहे. तन्वी अगदी मनापासून प्रयत्न करते ना, मग तुमचा सुद्धा दृष्टिकोन बदला आणि मग बघा घरात आपोआपच शांतता राहील. आता सायली मध्यस्थी करत म्हणते, मला असं वाटते की आता विषय इथेच थांबायला हवा, सर्वजण दमलेच आहेत आणि उगाच शब्दाला शब्द वाढत जातील, परंतु कोणाला काही मिळणार नाही. असं म्हणत सायली रागानेच प्रियाकडे पाहते आणि अर्जुनला म्हणते, तुम्ही आज चला. आता अर्जुन खूप चिडलेला असतो. प्रियाच सत्य अर्जुनला कळालेलं असतं आणि म्हणूनच अर्जुन खूप संतापलेला असतो. अर्जुनला सत्य सांगायचं असतं, परंतु सायलीने अर्जुनला थांबवलेलं असतं. आता सायली अर्जुनला रूममध्ये घेऊन जाणार तर नाटकी प्रिया मुद्दाम नाटक करत म्हणते, हो तुम्ही दोघं खूप दमला आहात, तुम्ही जाऊन वरती आराम करा. इथे जर कोणाला काही हवं नको असेल तर ते पाहायला मी आहे. आणि अर्जुन तुला जरी ही सगळी नाटक वाटलीत ना तरी सुद्धा मी प्रयत्न करणं काही थांबवणार नाहीये. मला या माणसांचं फक्त प्रेम हवंय, आणखी काही नको. आता प्रियाच्या या बोलण्यात सुद्धा किती खोटेपण आहे हे कल्पनाताईंना चांगलंच माहीत असतं. प्रियाच्या या बोलण्यावर कल्पनाताई हसू लागतात. तर अर्जुन काही प्रत्युत्तर न करता रागानेच तिथून निघून जातो आणि अर्जुनच्या मागोमाग सायली ही तिथून निघून जाते. तर त्यानंतर प्रिया कल्पनाताईशी काही बोलायला जाणार तर कल्पनाताई आणि प्रतापराव ही तिथून निघून जातात आणि हे सगळेच जण तिथून निघून जातात. हे पाहून अश्विनला
खूप वाईट वाटतं विन प्रियाकडे पाहतो. आता प्रिया आपल्याला खूप वाईट वाटले असं अश्विनला दाखवून देत असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं अर्जुन आणि सायली फ्रेश होऊन घेतात. तर त्यानंतर अर्जुन सायलीला म्हणतो, काय चाललंय? तू मला खाली का बोलू दिलं नाहीस? तर सायली अर्जुनला म्हणते, मी तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं की आता कोणाला एवढ्यात काही सांगायचं नाही, आणि तरीसुद्धा तुम्ही सांगण्याचा प्रयत्न करत होता. तर अर्जुन म्हणतो, म्हणजे त्या तन्वी म्हणजेच प्रिया बद्दल कोणाला काही सांगायचंच नाहीये का? लपून ठेवायचं आहे? सायली म्हणते, असं मी कुठे म्हणाले आहे? अहो, त्या प्रियाचं सत्य आपल्या समोर आलंच आहे. तिचा खरा मुखवटा समजला आहे आणि खोटा जो मुखवटा आहे ना, तो फाटला गेला आहे. परंतु तिने जी काही आपली फसवणूक केली आहे ना, ती कल्पनेपलीकडची आहे. आणि म्हणूनच मला वाटते की तिला कठोरातली कठोर शिक्षा व्हायलाच पाहिजे. तर अर्जुन म्हणतो, हो ना, मग मला सत्य सांगण्यापासून तू का थांबवलेस आणि तू मला गप्प का बसवलस? तर सायली म्हणते, कारण तुम्ही विसरताय की प्रिया कुठल्या पातळीची गुन्हेगार आहे. आणि एक गोष्ट विसरून चालणार नाही की आपण जर सत्य सांगण्याचा प्रयत्न केला तर आपण सत्य सांगेपर्यंत बघता बघता ती सत्य बदलून टाकेल आणि विषय तिथल्या तिथे बदलत, स्वतःची बाजू मांडत, स्वतःला सिद्ध करत ती पुन्हा या घरात राहणार आहे. आणि सत्य तर ती बदलेलच आणि आपल्यालाच तोंडक्षी पाडेल. तर अर्जुन म्हणतो, नाही, माझ्यात आता पेशन्स उरलेले नाहीयेत. मी आता हे नाही सहन करू शकत. तर सायली अर्जुनला म्हणते, आता तुम्हाला संयम ठेवावाच लागेल. आणि आता जो चिडला आहे ना, तो पूर्णाजींचा नातू आहे आणि रविराज काकांचा पुतण्या आहे. त्याला ही फसवणूक सहन होत नाहीये, त्याला हा अन्याय सहन होत नाहीये. परंतु तुमच्यातला हा अर्जुन या वेळासाठी तुम्ही बाजूला ठेवा आणि आता ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार म्हणून विचार करा. आणि हा विचार केल्यानंतर तुम्हालाच कळेल की तुम्हीच मला म्हणाल की हो, आपल्याला आता प्रत्येक पाऊल हे सावधगिरीनेच टाकावं लागेल. तेव्हाच त्या प्रियाला कठोरात कठोर शिक्षा करता येईल, हो ना? तर अर्जुन म्हणतो, तोपर्यंत त्या बाईला या घरात सहन करायचं, आणि तेही रोज. तर आता सायली अर्जुनला म्हणते, अहो, आता काही दिवसच जी मुलगीत नवी म्हणून या घरात मानाने आली होती ना, तीच मुलगी आता लाथा खात कशी घराबाहेर पडते ना, ते बघतच राहा. आणि आता लाथा खात घराबाहेर पडेल ना, ते थेट जेलमध्ये जाईल. तर आता अर्जुन चिडत सायरीला म्हणतो, आता मात्र तिला जेलमध्ये कठोरात कठोर शिक्षा कशी होईल त्यासाठी मी प्रयत्न करेन. मी माझी पूर्ण ताकद लावेन, परंतु छोट्यातले छोटे पुरावे सुद्धा मी गोळा करेन. एक पुरावा सुद्धा मागे सोडणार नाही. मग बघ या खोट्या प्रियाची मी काय अवस्था करतो. ती माझ्या फॅमिलीच्या भावनांशी खेळलीय, आणि आता बघ या मुलीची मी काय अवस्था करतो. तर सायली अर्जुनला म्हणते, मलाही हेच हवे, परंतु आपल्याला आता थेट वार करता येणार नाही. लपून हल्ला करावा लागेल, आणि तोही वेळ आल्यावरच. पण आता तुम्ही शांत झोपायचं आहे. चला तुम्ही झोपा बरं. तर अर्जुन म्हणतो, सायली. आता सायली लाईट बंद करते आणि झोपण्यासाठी जाते. अर्जुन विचार करत बसतो. सायली आता अर्जुनला म्हणते, झोपा की काय झाले? तर अर्जुन म्हणतो, काय हा वेडेपणा आहे? तर सायली म्हणते, मी जे बोलते ते तुम्ही बोलताय, मग आता तुम्ही जे करता ते मला करावं लागेल. तर अर्जुन हसू लागतो. आता सायरीने अर्जुनच्या चेहऱ्यावरच हसू पुन्हा आणलेलं असतं आणि अर्जुनला म्हणते, चला आता झोपा. आता अर्जुनही झोपी जातो. तर दुसऱ्या दिवशी सकाळी आता प्रतापराव रविराज सरांना म्हणू लागतात, रविराज, अरे, आणखीन थोडे दिवस राहिला असता तर खरंच खूप छान झालं असतं. तर रविराज सर म्हणतात, नाही नाही, म्हणता म्हणता बरेच दिवस राहिलोच ना. तर प्रतापराव म्हणतात, हो, पण आता कुठे प्रतिमाला बरं वाटायला लागलं होतं. रविराज सर म्हणतात, घरी गेल्यावर आणखीन बरं वाटेल हो की नाही प्रतिमा? आणि तसंही ज्यावेळी आम्हाला जास्त गरज होती, आमच्या गरजेला तुम्ही धावून आलात आणि आमचा हवा तेवढा पाहुणचार केलात. परंतु आता मात्र आम्हाला घरी जाऊ द्या. तर पूर्णाजी म्हणतात, रविराज, अहो, पण थोडे दिवस राहिला असता तर खरंच खूप छान झालं असतं. तुम्ही का राहत नाहीत?
तुम्हाला इथे त्रास होतोय का? प्रतिमा, तुला कोणता त्रास होतोय का? आणि सुमन, तुझं मन रमत नाहीये का? तर सुमन काकू म्हणतात, नाही पूर्णाई, अहो असं काहीही नाहीये. मला माहीत आहे, तुम्हा सगळ्यांना माझी काळजी वाटत आहे. मला माहीत, ताई, तुम्हाला असं वाटते की मी घरी गेले तर यांची आठवण, त्यांनी केलेल्या सगळ्या गोष्टी मला आठवतील आणि मला त्रास होईल. परंतु काळजी करू नका वहिनी, आणि भाऊजी आहेतच ना, मग मी कोणताही विचार करणार नाही. माझं मन रमेल यांच्यासोबतच. तर आता सर्वांनीच ठरवलेलं असतं आणि म्हणूनच कल्पना ताई म्हणू लागतात आणि यांनी ठरवलंच आहे. तर आता तरी आपण काय बोलणार? पूर्णाजी म्हणतात, हो तेही आहेच. तर आता प्रतिमा हत्या म्हणू लागतात, बरं आता मी निघू का? तर आता सर्वजण निघण्यासाठी होकार देतात. परंतु पूर्णाजींना खूप वाईट वाटत असतं. आता नाटकी प्रिया रडण्याचं नाटक करत तिथे येते. प्रतिमा त्यांना आवाज देत म्हणते, आई आई, अग मला माहीत आहे तुला माझ्यासोबत वेळ घालवायला आवडत नाही, परंतु आई, मी तुझ्या समोर हात जोडते. अग थोडे दिवस तरी इथे राहा ना, मला तुझी सेवा करू देत. तर आता रविराज सर प्रियाला उत्तर देत म्हणतात, तिची सेवा करण्यासाठी आम्ही आहोत आणि ती सेवा करण्यासाठी आम्हाला तुझी काहीही गरज नाही. आणि तसंही आम्ही तुमच्याकडून कुठल्या अपेक्षाही ठेवत नाही. आता सायली, अर्जुन येत असतात. तर इकडे प्रिया नाटक करत म्हणते, बरं माझ्यासाठी नाही, पण निदान पूर्णाजीसाठी तरी थांबा. आता मात्र अर्जुन आवाज देत म्हणतो, तन्वी. आता मात्र प्रिया पूर्णपणे घाबरून गेलेली असते. तर अर्जुन मोठ्यानेच म्हणतो, तन्वी, तुझी नाटक अजूनही सुरूच आहेत, असं म्हणत तो पायरे उतरत असतो. त्यावेळी सायली अर्जुनला शांत करण्याचा, थांबवण्याचा प्रयत्न करत असते आणि सायली अर्जुनला म्हणू लागते, थांबा, रागावर कंट्रोल ठेवा, आता काहीही बोलायची गरज नाहीये आणि ही ती वेळही नाहीये, तुम्हाला ला कळत्या का? परंतु अर्जुन एवढा संतापलेला असतो, एवढा चिडलेला असतो की तो सायलीच काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीतही नसतो. आता अर्जुन प्रियाला प्रश्न करत म्हणतो, तुला जर आत्याची एवढीच काळजी वाटते आहे ना, मग रक्त द्यायला का नाही आलीस? तू हॉस्पिटलला 1 ते 1.5 तास कुठे भटकत होतीस? तर प्रिया नाटक करत म्हणते, अरे मी सांगितलं ना की तुम्ही नक्की आईला कुठल्या हॉस्पिटलला घेऊन गेला आहे, मला माहीतच नव्हतं, मग मी त्या ठिकाणी कशी येणार? तर आता अर्जुन म्हणतो, तुला एवढी गोष्ट माहीत नाही की ज्या हॉस्पिटलमध्ये अश्विन नाही त्याच हॉस्पिटलमध्ये आपण घेऊन जाणार? एवढीच छोटी आणि साधी गोष्ट तुला माहीत नसल्याच नाटक करतेस? तर प्रिय नाटक करत म्हणते, हो, परंतु तो इतर हॉस्पिटलमध्ये व्हिजिटिंग डॉक्टर म्हणून सुद्धा जातो ना, त्यामुळे मला कसं कळणार की नक्की तुम्ही आईला कोणत्या हॉस्पिटलला घेऊन गेला? आणि प्रिया रडण्याच नाटक करत म्हणते, खरं सांगायचं तर त्यावेळी मी इतकी पॅनिक झाले होते, मी कन्फ्यूज झाले की मी नक्की कोणत्या हॉस्पिटलला जाऊ, कारण माझ्या डोळ्यासमोर फक्त माझी आई होती, मला माझ्या आईची काळजी वाटत होती. आता प्रियाच्या या नाटकांवर कोणाचाही विश्वास नसतो आणि सायली बोलूनच दाखवत प्रियाला म्हणते, प्रिया अगं, किती वेळा तेच उत्तर देणार आहेस? किती वेळा तेच सांगणार आहे? तुला काय वाटते? तुझ्या या नाटकांना आम्ही फसणार आहोत. तू बोलूच नकोस, कारण तू जे काही बोलतेस ते खोटंच बोलतेस, हे आम्हाला चांगलंच माहीत आहे. आता सर्वजण प्रियाच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतात. तर त्यानंतर सायली आता प्रतिमा हत्यांना म्हणू लागते, प्रतिमा, आत्या तुम्ही स्वतःची काळजी घ्या आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गोळ्या वेळेवर घ्यायच्या आहेत, सगळी औषधं वेळेवर घ्यायचीत. तर आता प्रतिमा हत्या होकार देत. तर त्यावेळी रविराज सर म्हणतात की चला आता निघूयात, असं म्हणत आता रविराज सर प्रतिमा हत्या आणि सुमन काकू घरी जाण्यासाठी निघालेले असतात. तर त्याचवेळी तिथे अश्विन येतो आणि म्हणू लागतो, हे काय तुम्ही निघालात? रविराज सर म्हणतात, हो रे, आता घरची आठवण येऊ लागली आहे, आता निघावं लागेल. तर त्याचवेळी सायली आवाज देत म्हणते, जरा थांबा. तर आता सायलीच्या मागोमाग प्रिया ही आवाज देत म्हणते, जरा थांबा. आता अश्विन प्रियाकडे पाहतो. आता प्रिया किचनमध्ये जाते, डबा घेऊन येते
आणि प्रतिमाना म्हणू लागते, आई मी तुझ्यासाठी ड्रायफ्रूटचे लाडू बनवले होते, ते आठवणीने घेऊन जा. तर आता कोणी प्रियाशी काही बोलत नाही. प्रतिमा आता त्या लाडू हातातही घेत नसतात. तर प्रिया म्हणू लागते, आई माझा राग अन्नावर काढू नकोस आणि तुला आता बरं नाहीये, तुला पौष्टिक लाडू वगैरे खाण्याची गरज आहे आणि म्हणूनच मी तुझ्यासाठी स्वतःहून हे लाडू बनवले आहेत. रोज एक लाडू खा आणि आठवणीने माझी आठवण मात्र काढ आई. माझ्यावर विश्वास ठेव, मी खरंच तुझ्यासाठी प्रेमाने हे लाडू बनवले आहेत आणि मला खात्री आहे एक ना एक दिवस या घरातूनच तुला सांगितलं जाईल की मी आता बदलले आहे आणि मग मात्र तुमचा माझ्यावरचा राग जाईल. असं म्हणत प्रिया बोलण्याचा प्रयत्न करत असते. तर रविराज सर प्रियाची बोलती बंद करत म्हणतात, तुझ्या आजच काही मला माझ्या घरात घेऊन जायचं नाहीये. आता अश्विनला खूप वाईट वाटतं, कारण प्रियाचा हा खोटेपणा अश्विनला मात्र खरा वाटत असतो. अश्विनला वाटत असतं की खरंच प्रिया बदलली आहे आणि प्रियावर विश्वास ठेवत अश्विन रविराज सरांना म्हणतो, रविराज काका, अरे आता तरी तन्वीवर विश्वास ठेवा, खरंच ती बदलली आहे. हे लाडू खरंच तिने अगदी प्रेमाने तिच्या आईसाठी बनवलेत, पण ते फक्त तन्वीने बनवलेत म्हणून तुम्हाला घेऊन जायचे नाहीत का? तर प्रिया म्हणू लागते, मला तरी असं वाटते की यांना वाटत असेल की या लाडवामध्ये मी काहीतरी विष वगैरे मिसळलं असेल. असं म्हणत आता प्रिया डबा उघडते आणि त्यातील एक लाडू खायला घेते. आता प्रियाची नाटक सगळ्यांना चांगलेच माहीत असतात, परंतु कोणी काहीच बोलत नाही. प्रिया लाडू खाऊन दाखवते आणि म्हणू लागते, आई बघितलं ना, मी याच्यात काही मिसळलं नाहीये. अगं आई, तुला त्रास होईल असं यात काहीच नाहीये. तुमचा विश्वास नाहीये का माझ्यावर? मी दुसरा लाडू खाऊन दाखवू का? आता मात्र प्रिया नाटक करायला दुसरा लाडू हातात घेणार, परंतु त्याच वेळी प्रतिमा आत्या म्हणू लागतात, नाही नको दे इथे. असं म्हणत प्रतिमा आत्या तो डबा घेतात. तर आता सायली म्हणू लागते, प्रतिमा आत्या, मी सुद्धा तुमच्यासाठी काहीतरी बनवलं आहे आणि तेही तुमच्या आवडीचं. असं म्हणत आता सायली भल्या मोठ्या डब्यातून डब्बा भर नारळवडी बनवून प्रतिमा आत्यांना देते. प्रतिमा आत्या म्हणतात, नारळवडी नारळाच्या वड्या तर मला खरंच खूप आवडतात. असं म्हणत प्रतिमा आत्या खुश होतात, डबा घेतात, पिशवीत भरून आता सर्वजण निघालेले असतात. रविराज सर म्हणतात, चला आता निघूयात. असं म्हणत प्रतिमा आत्या सायरीने बनवलेल्या नारळवड्या घेऊन निघालेले असतात. तर प्रिया आवाज देत म्हणते, आई. असं म्हणत ती तिथे असणारा तिने बनवलेल्या लाडवाचा डबा हातात घेते आणि म्हणू लागते, आई बाबा, तुम्हा दोघांच वागणं बघून मला तरी असं वाटते की आता माझं माहेर कायमच तुटलं आहे. असं म्हणत प्रिया रडण्याच नाटक करते. तुझ्या मनात माझ्याबद्दलच प्रेम उरलं नसेल आई, पण तुझ्याबद्दल मात्र माझ्या मनात खूप प्रेम आहे. लवकर ब्री हो. असं म्हणत प्रिया प्रतिमा आत्यांच्या हातामध्ये तो डबा देते. प्रतिमा आत्या तो डबा घेतात आणि सर्वांचा निरोप घेत आता संपूर्ण किल्लेदार कुटुंब त्यांच्या घरी जाण्यासाठी निघालेलं असतं. आता अर्जुन रागानेच तिथून निघून जातो. प्रियाची ही नाटकं अर्जुनला सहन होत नसतात. आता चिडलेल्या अर्जुनला शांत करण्यासाठी सायली रूममध्ये येते आणि म्हणू लागते, तुमचा धीर सुटत चाललाय का? तुम्हाला आता सुद्धा सगळ्यांना खाली सांगायचं होतं ना की प्रिया ही खरी तन्वी नाहीये हो. तुम्हाला किती वेळा मी समजावलं आहे, एवढं समजावून सुद्धा तुम्ही शांत का होत नाहीत? आणि हो, असं करून चालणार नाही हे तुम्हाला कळत नाहीये का? तर अर्जुन म्हणतो, कळतं मला, पण कसं आहे ना, ती मुलगी डोळ्यासमोर दिसली ना की मग मात्र माझं डोकं फिरतं. तर सायली अर्जुनला म्हणते, मग डोकं शांत ठेवायचं, कारण जोपर्यंत हातात पुरेसे पुरावे नाहीयेत तोपर्यंत आपण काहीच बोलू शकत नाही आणि जर आपण काही बोललो तर आपणच हसू, कळतं ना तुम्हाला? तर अर्जुन सायलीला म्हणतो, आपल्याकडे ब्लड रिपोर्ट आहेत ना, मग ते आपण कोर्टात दाखवू शकतो. तर आता सायली अर्जुनला म्हणते, ते कोर्टात पुरेसे आहेत, परंतु त्या अगोदर तिला हिची चावल लागली ना, तर हे सुद्धा पुरावे नष्ट करायला
आणि काहीतरी आपली कहाणी बदलायला तिला वेळ लागणार नाही. जी मुलगी एवढी कारस्थान करते, एवढी नाटक करते, ती हे करू शकत नाही का? अहो, तुम्ही तुमच्या कोर्टाच्या केसमध्ये किती संयम बाळगता, किती पुरावे गोळा करता, आणि त्यानंतरच तुम्ही कोर्टात तुमचं म्हणणं मांडता, आणि त्यावेळी कुठेतरी ती केस तुमच्या हातात आलेली असते. मग जर आता तुमचा हा संयम सुटला, तर मग आपण केलेले प्रयत्न वाया जातील आणि सत्य कधीच कोणासमोर येणार नाही. तुम्ही तुमच्या प्रत्येक केसचा विचार करताना मग तर आता अर्जुन म्हणतो, पण ही कुठलीही केस नाहीये. इथे पूर्ण सिनियर यांच्या भावनांचा खेळ झाला आहे. आणि इतकं सगळं होऊ नये, त्या मुलीने कशाचीही किंमत ठेवली नाही. मग आता या मुलीवर कसा विश्वास ठेवायचा आणि हे सत्य किती दिवस लपवून ठेवायचं? तर सायली म्हणू लागते, प्रत्येक गोष्टीची शहानिशा होईपर्यंत सत्य हे लपवावं लागतं. तशी वेळ येते आणि ही सुद्धा एखादं सत्य माझ्यापासून लपवलंच असेल ना, किंवा सगळ्यांपासून. कारण जर एखादी गोष्ट तिची शहानिशा होत नाही, तोपर्यंत आपण एखादी गोष्ट समोरच्या सांगत नाही. मग तुमच्या बाबतीत सुद्धा तुम्ही माझ्यासोबत किंवा घरच्यांसोबत असं काहीतरी ठेवलंच असेल ना लपून, आणि असं कधीतरी घडलंच असेल ना. आता सायलीच हे बोलणं ऐकून अर्जुनला धक्काच बसतो, कारण अर्जुनने सगळ्यात मोठं सत्य सायलीपासून लपून ठेवलेलं असतं आणि याची जाणीव त्याला होते आता. अर्जुन मनाशीच विचार करत म्हणतो, मी साक्षीच सत्य हिच्यापासून लपवून ठेवलं आहे, हे तर हिला कळलं नसेल ना. तर सायली अर्जुनला म्हणते, हे बघा, या सत्याच्या तळापर्यंत आपल्याला जावं लागेल आणि मगच आपल्याला सगळ्यांसमोर सत्य आणावं लागेल. परंतु हे सत्य ज्या दिवशी आपण सर्वांसमोर आणणार आहोत, त्या दिवशी पूर्णा आजी आणि रविराज काका या दोघांनाही खूप त्रास होणार आहे. त्यांना सावरणं आणि त्यांना आता या सगळ्यातून कसं बाहेर काढायचं, या सगळ्याचा आत्तापासूनच आपल्याला विचार करावा लागेल. तर अर्जुन सायलीला म्हणतो, हे काम तूच करू शकतेस बायको. तर सायली अर्जुनला म्हणते, पण या वेदना कोणीच कमी करू शकत नाही. पण प्रयत्न मात्र मी नक्कीच करेन. पण मी वचन देते की ज्या दिवशी प्रिया फेरफार करू शकणार नाही असे पुरावे आपल्या हाती लागतील ना, त्या दिवशी तुमच्या बरोबरीने मी त्या प्रियाला घराबाहेर काढेन. तर अर्जुन सायलीला म्हणतो, तो दिवस लवकरात लवकर येऊ देत. तर त्याचवेळी अर्जुनला फोन आलेला असतो. अर्जुन पाहतो तर चैतन्याचा फोन आलेला असतो. अर्जुन चैतन्याला म्हणतो, हो माझ्या लक्षात आहे, निघतोय मी ऑफिसला, बाय असं म्हणत अर्जुन फोन ठेवतो. तर सायली अर्जुनला म्हणते, सांगितले लक्षात आहे ना, मी जे तुम्हाला सांगितले ते अजिबात विसरू नका आणि तुमचं डोकं शांत ठेवा. अर्जुन सायलीला म्हणतो, हो नक्कीच आलोच मी असं म्हणत आता अर्जुन ऑफिसला निघालेला असतो. परंतु अर्जुनची ती अवस्था सायलीला पाहवत नसते. अर्जुनला होणारा त्रास आता सायलीलाही होत असतो. तर दुसरीकडे सर्वजण हॉलमध्ये बसलेले असतात. अश्विन आणि प्रियाच्या गप्पा चालू असतात. तर त्याच वेळी सायली अर्जुन त्या ठिकाणी येतात. तर सायली विमलताईंना म्हणते, विमलताई यांचा डबा देता. तर विमलताई म्हणतात, हो. तर आता पूर्णाजी पाहतात तर अस्मिता कुठेच दिसत नसते आणि म्हणूनच पूर्णाची कल्पना ताईंना म्हणतात, अस्मिता कुठे आहे, सकाळपासून ती कुठेच दिसली नाहीये. तर रतापराव म्हणतात, हो ना, मगाशी रविराज बाहेर पडत होता तेव्हा सुद्धा ती रूममधून बाहेर आली नाही. तर कल्पनाताई म्हणू लागतात, रविराज भाऊजींनी निघून गेल्यानंतर मी तिच्या रूममध्ये तिला पाहायला गेले होते, पण त्यावेळी ती आराम करत होती, झोपली होती. तर अश्विन म्हणू लागतो, खरं तर मला सुद्धा तिला विचारायचं आहे की उद्या तिची सोनोग्राफीची अपॉइंटमेंट घ्यायची आहे की नाही. तर आता कल्पनाताई अश्विनला म्हणू लागतात, अरे जाना, मग तू तिच्या रूममध्ये जा आणि तिला विचार, ती तुझ्याशी बोलेल, तुला सांगेल काय. तर आता अश्विनला जायची इच्छाच होत नसते. अश्विन म्हणू लागतो, नाही, नको, तिच्या रूममध्ये जायला नको, मी इथेच तिची वाट बघतो. मी तिथे जाईन, पण तिथे तिचा नवरा असेल आणि त्यामुळे उगाच वादावादी नको, त्यापेक्षा मी जातच नाही. तर प्रतापराव म्हणतात, नाही,
अरे तू तर मगाशीच बाहेर गेला आहे. अश्विन म्हणतो. हो का, मग मी तोपर्यंत जाऊन येतो, तिच्याशी बोलतो. तर प्रिया म्हणते, मी पण येते. म्हणजे खूप दिवस झालेत ना अस्मिताशी गप्पाच झाल्या नाहीयेत. मग म्हटलं थोडं तुझ्या सोबतच येईन आणि अस्मिताशी गप्पा सुद्धा होतील. आणि तसही तिची याद दिवसात काळजी घ्यायलाच हवी ना. तिला काय खायला पिला हवीय ते सुद्धा बघावं लागेल ना. चल मी सुद्धा येते. आता प्रिया अस्मिताच्या रूमच्या दिशेने जाणार, परंतु अर्जुन पुन्हा चिडतो आणि प्रियाला म्हणतो, का तू कशाला जातेस? हे बघ, अस्मिताईच्या आयुष्यात खूप प्रॉब्लेम्स आहेत आणि आता तू जाऊन तिथे अजून प्रॉब्लेम वाढवू नकोस. आता प्रिया रडण्याचं नाटक करते आणि म्हणू लागते, मी का तिच्या आयुष्यातले प्रॉब्लेम्स वाढवेन? तर सायली म्हणू लागते, हो प्रिया, तू तर अस्मिताई पासून लांबच राह. आता मात्र अश्विन चिडतो आणि म्हणू लागतो, मला कळत नाहीये की सकाळी उठल्यापासून मला तेच का ऐकावं लागते. तन्वी जर अस्मिताईच्या रूममध्ये गेली तर काय प्रॉब्लेम होणार आहे का, की तन्वी अस्मिताईचा खून करणार आहे? आता हे ऐकल्यानंतर पूर्णाची म्हणू लागतात, अश्विन अरे एवढं टोकाच प्लीज बोलू नकोस. आणि अर्जुन मला सांग, तन्वी जर अस्मिताच्या रूममध्ये गेली तर काय प्रॉब्लेम होणार आहे? अरे तिला फक्त तिच्याशी बोलायचंच आहे ना, मग बोलू देत ना. तू का तिला अडवतोयस? तर कल्पनताई म्हणतात, तन्वी जाग तू, आणि हो अस्मिताला जर काही खाऊ वाटत असेल तर ते बनवूनही दे. हा असं म्हणताच प्रिया मान डोलावते. तर प्रतापराव म्हणू लागतात, आणि हे बघा, तुम्ही आता वाद वाढवू नका आणि अडचून मला सांग, तन्वीला फक्त अस्मिता सोबत गप्पाच मारायच्या आहेत ना, मग यात चुकीचं काय आहे? अश्विन आता सगळ्यांचं बोलणं ऐकतो आणि त्यानंतर म्हणतो, थक्यू नशीब, तुम्ही काहीतरी तन्वीला करायला देताय. असं म्हणत आता अश्विन तन्वीला तिथून अस्मिताच्या रूममध्ये घेऊन जातो. इथे मात्र सायली अर्जुनला खूप राग आलेला असतो. आता अर्जुन पूर्णाजीला म्हणतो, पूर्णाजी तू त्या तन्वीला अस्मिताईच्या रूममध्ये का जाऊ दिलस? तर पूर्णाजी म्हणू लागतात, अर्जुन अरे फक्त तिला गप्पाच मारायच्या आहेत ना. आणि मला आता अश्विनच म्हणणं पटते, कारण तन्वी जर चांगलं वागण्याचा प्रयत्न करत आहे तर मग आपण मोडता का आणायचं आहे? खरंच ती जर स्वतःहून बदलण्याचा प्रयत्न करत असेल तर आपण तिला विरोध करण्यात काहीच अर्थ नाहीये. तर आता हे ऐकताच अर्जुन म्हणू लागतो, पूर्णाई तू हे बोलतेस? अगं तन्वी किती नाटकी आणि खोटारडी मुलगी आहे हे तुला माहीत नाहीये का? किंवा तुम्हा कोणालाच माहीत नाहीये का? आता मात्र सर्वजण शांत असतात. तर सायली सर्वांसमोर हात जोडते आणि म्हणू लागते, मी तुम्हा सगळ्यांसमोर हात जोडते, तुम्हा तिघांनाही विनंती करते की प्लीज प्रियाच्या या वागण्याला भुलवू नका, तिच्या या वागण्यावर विश्वास ठेवू नका आणि तिला पुन्हा पुन्हा संधी देऊन स्वतःला त्रास करून घेऊ नका. तर प्रतापराव सायलीला म्हणतात, सायली हे बघ, आम्ही तिच्यावर विश्वास ठेवत नाही आहोत, परंतु कसं आहे ना, ती जर चांगलं वागण्याचा प्रयत्न करते आणि ती जर आपल्याशी चांगलं वागते तर आपल्याला सुद्धा तिच्याशी चांगलं वागायला काय हरकत आहे? तर पूर्णाजी म्हणू लागतात, मला आता तन्वीचा विचार करायचा नाहीये, मला आता या क्षणी फक्त अस्मिताची काळजी वाटते. तिचं गोड कौतुक करण्याचे तिचे दिवस आहेत, परंतु काय होऊन बसले बघा ना. तर कल्पनाताई म्हणू लागतात, अगदी खरं आहे, मला तर अस्मिताचा चेहरा पाहवतही नाहीये, पण आता आपण तरी काय करणार आहोत. तर आता अर्जुन म्हणू लागतो, जोपर्यंत हा सचिन नावाचा वादळ अस्मिताईच्या आयुष्यात आहे ना, तोपर्यंत आपण काहीच करू शकणार नाही. तर सायली म्हणते, ज्या गोष्टी आपल्या हातातच नाहीये त्याबद्दल आपण बोलून तरी काय करणार आहोत? तर आता सर्वांनाच अस्मिताची काळजी वाटत असते, सर्वजण अस्मिताचा विचार करत असतात. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, प्रिया लोखंडेच्या घरी आपल्या आई-बाबांना भेटण्यासाठी गेलेली असते आणि त्यावेळी ती दरवाजा बाहेरच उभी राहते आणि भरपूर असे पैसे त्याच्या हातात देते आणि हे सगळं काही सायलीने लपून पाहिलेलं असतं. आता सायली विचार करत म्हणते, प्रिया सदा आणि मैनाला एवढे पैसे का देते? आता प्रिया तिथून निघून जातात. सायली त्यांच्या दरवाजावर उभी राहते
आता मात्र मैनावती आणि सदाशिवराव दोघेही सायलीच्या समोर असतात. त्यावेळी सायली त्यांना प्रश्न करत एकच विचारते की प्रियाचा आणि तुमचा काय संबंध आहे. आता मैनावती आणि सदाशिव दोघंही खरं बोलतील का आणि सायलीला सत्य कळेल. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.